नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं गोड स्वागत यासाठी की आज आपण करणार आहोत आपल्या गणपती बाप्पाचे सगळ्यात फेवरेट उकडीचे मोदक। यापूर्वी पण मी तुमच्यासोबत आपल्या चॅनल थ्रू उकडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांची रेसिपी शेअर केलेली आहे। आजही माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण करणार आहोत उकडीचे मोदक, पण नेहमीप्रमाणे त्यात असणार आहे थोडासा ट्विस्ट। उकडीचे मोदक करण्यापूर्वी जनरली आपण आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळ जो आहे तो धुवून सुकवून गिरणीतून दळून आणतो। पण आज माझ्याकडे आंबेमोहर किंवा बासमती तांदळाचं पीठ नाही आहे, तर आज मी डीमार्टमध्ये आपलं जे नेहमीचं साधं पीठ मिळतं ना, त्या पिठाचे आज आपण मोदक करून बघणार आहोत। तर चला बनवूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवूयात सारण मोदकासाठी। त्यासाठी मी ते घेतलेलं आहे ओल्या नारळाचा सग किंवा कीस 2 वाटी, त्यानंतर मी टाकलेला आहे अर्धी वाटी गूळ, त्यानंतर मी टाकलेला आहे थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं तूप। तर या पद्धतीने सारण हलवून आपलं तयार झालं की आता जेवढं पीठ असेल ना तेवढं पाणी आपल्याला तापत ठेवायचं आहे। मी इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे 2 वाट्या पाणी एका पॅनमध्ये उकळी येत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं 2 चमचे किंवा 3 चमचे दूध आणि 1 चमचाभर तूप। या सगळ्याला छानशी उकळी आली की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2 वाटी तांदळाचं पीठ। या तांदळाच्या पिठाला आपल्याला फार वेळ झाकून नाही ठेवायचे, कारण उकड ही जेवढी जास्त वेळ भांड्यामध्ये उकडली जाईल किंवा शिजली जाईल तेवढा तिचा चिकटपणा कमी होतो आणि पारीला तडे जातात। तर हे जे पीठ आहे ते आपण लगेचच 1-2 मिनिटात खाली परातीत घेणार आहे आणि हलका हलका कोमट पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून हे पीठ आपण एकसारखं मळून घेणार आहे। तर बघा, मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि तो आपला छान मळून तयार झालेला आहे। मी त्याला हातानेच वाटीच्या आकारात मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी आपली वाटी आता मोदकाची जी झालेली आहे उकडीची, त्याला आपण छान आणि सुंदर अशा पारी पाडूयात। जेवढ्या जास्तीत जास्त कळ्या आपल्याला पाडणं शक्य आहे तेवढ्या कळ्या आपण इथे पाडणार आहोत आणि त्यामध्ये आता यामध्ये भरणार आहोत सारण। सारणामध्ये तुम्ही वेगवेगळे ट्विस्ट आणू शकता। जर का आपल्याला आंब्याचे मोदक बनवायचे असतील तर सारणामध्ये आंब्याचा फ्लेवर टाकूनही आपण आंब्याचे मोदक बनवू शकतो। बघा, या पद्धतीने आपण काही मोदक इथे बनवून घेतलेले आहेत। इथे ना मी एक मोदक जो आहे तो दिव्याच्या आकाराचा बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता की एका मोदकाची जी वरची पारी आहे ना ती मी बंद न करता उघडीच ठेवलेली आहे। ती हलकी फक्त खालच्या बाजूने दाबून ते सारण बाहेर येणार नाही एवढा प्रयत्न केलेला आहे। तर हा दिव्याच्या आकाराचा आपला मोदक तयार आहे। तर गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक आपण बनवलेले आहेत, ते छान गोड आणि गरम तयार आहेत। एन्जॉय।